आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्यासोबत आहेत। आशिषजी, मनोहर पर्रीकर तर आज आपल्यात नाही आहेत, मात्र असंख्य आठवणी त्यांच्या प्रत्येकाला येत आहेत। तुमचा देखील अनेकदा जवळून संबंध आलेला असेल। आज असे विविध प्रकारचे राजकारणी आपण खरं तर बघतो, मात्र या सगळ्यामध्ये कुठचाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला अत्यंत साधी राहणी आणि त्याचबरोबर उच्च शिक्षित एक वेगळंच रसायन मनोहर पर्रीकर म्हणजे खरं तर मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने देशातल्या समस्त देशभक्त नागरिकांचंच नुकसान झालं असं मला वाटतं। याचं कारण अतिशय सद्गृहस्थ, सच्शील, प्रामाणिक आणि सहजतेने संपर्कात येऊ शकणारा असा नेता, अशी स्वतःची एक वेगळी ओळख देशाच्या राजकारणात त्यांनी केली। मला असं वाटतं की गेल्या 15-20 वर्षातल्या त्यांच्याबरोबर काम केलेल्या पक्षातल्या गोव्यातल्या विधानसभा निवडणुका असो, महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये येणं जाणं असो आणि मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं। मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून सांगेन की मुंबई आणि मनोहर पर्रीकर या अतिशय घनिष्ठ आठवणी आहेत। याचं कारण ऐन तारुण्यामध्ये मनोहर पर्रीकर मुंबईमध्ये IIT मध्ये शिकायला आले पवईला, आणि पवईच्या हॉस्टेलमध्ये राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यानंतर पक्षाचं असं काम त्यांनी सुरू केलं। त्यामुळे त्यातल्या आठवणी ते वारंवार सांगायचे की आम्ही IIT पवईमध्ये असताना हॉस्टेल्समधल्या आमच्या आठवणी, किंबहुना त्यानंतर कधीही अगदी मुख्यमंत्री पदावर पोचल्यानंतर सुद्धा मनोहर पर्रीकर जर मुंबईत आले तर मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते किंवा केंद्रीय मंत्री म्हणून कधीच कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते गेले नाहीत। मला संपूर्णपणे आठवतंय की सुरुवातीच्या काळामध्ये पार्ल्याला एअरपोर्टवर, जुन्या एअरपोर्ट आता जो आहे, तिथे उतरल्यानंतर या ऑर्चिड हॉटेलच्या गल्लीमध्ये एअरलिंक नावाचं साधं हॉटेल आहे। जे हॉटेल म्हणजे ज्यातल्या खोल्या, त्याची साईज ही अतिशय साधी, स्वस्तातली, त्या एअरलिंकमध्ये कधी थांबले। नंतरच्या काळामध्ये दादरच्या सावरकर मार्गावरील अमेय हॉटेल आहे, तेही अतिशय साधं, पण कुठलाही पंचतारांकित हॉटेलमध्ये कधीच उतरलेले मनोहर पर्रीकर मी पाहिले नाही। मुंबईत कधी आलो तर भेटायला गेलो असो तर अमेयमध्ये किंवा एअरलिंकमध्ये याच पद्धतीने गेले। आठवण आधी सुरुवातीच्या कॉलेजच्या काळातली सांगितली तर हॉस्टेल आणि त्यानंतर सुद्धा मुंबईत आले तर जेवायला सुरुवातीच्या काळात गेले होते तर आपल्याला आठवत असेल खोताची वाडी जी गिरगावात आहे, तिकडे अनंताश्रम नावाचं एक रेस्टॉरंट होतं, जिथे शेगडीवर मासे किंवा अन्न हे शिजवलं जायचं। त्या अनंताश्रमात जाऊन सुद्धा रांगेत उभं राहून, कारण जे अनंताश्रमात गेले असतील त्यांना माहिती आहे की अनंताश्रमामध्ये गर्दी झाली तर रांगेत उभं राहावं लागतं आणि मग एकेकाला बोलवलं जातं, ती खानावळच आहे। त्या खानावळीमध्ये सुद्धा रांगेत उभं राहून विरोधी पक्षनेते किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते रांगेत उभं राहून ते अनंताश्रमातलं जेवण, साध्या रेस्टॉरंटमधलं, असंच त्यांनी मी जेवताना पाहिलं। इतकी सादगी असलेला नेता माझ्या आयुष्यात दुसरा कुठलाही मी पाहिला नाही, आणि मुंबईशी त्यांची नाळ ही अतिशय घट्ट जोडलेली होती। माझा मतदारसंघ आहे बांद्रा, मुद्दामून एक अजून आठवण सांगेन, बांद्रा मतदारसंघामध्ये पूर्वीचा हिल रोड, आताचा रामदास नाईक मार्ग, याच्या विस्तारीकरणाचं काम ज्या वेळेला सुरू झालं आणि त्यावेळेला 3 हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत, ज्यामध्ये एक सेंट अँड्रूज चर्च आहे, स्टॅनिस्लॉसिस हायस्कूल आहे आणि आमची एक टाटा पारसी अग्यारी आहे। या 3 हेरिटेज स्ट्रक्चरवरनं जन आंदोलन उभं राहिलं। गोव्यातील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हेरिटेज चर्चेसचं कंपाऊंड जाईल आणि एक अग्यारी सुद्धा जाईल। मला आठवतं की मनोहर पर्रीकर ज्या वेळेला 90च्या दशकामध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेचा फोटोही माझ्याकडे आज आहे की ते मला घेऊन त्या चर्चेसमध्ये आणि अग्यारीमध्ये गेले आणि सरकारशी, विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्राच्या सरकारशी त्यांनी एका अर्थाने कम्युनिकेशन केलं, संपर्क साधला, आणि आजही ही हेरिटेज स्ट्रक्चर्सचे कंपाऊंड्स वाचली आहेत तर त्यामध्ये मनोहर पर्रीकर यांची देण आणि संघर्ष सुद्धा आहे। अशा असंख्य आठवणी मनोहर पर्रीकरांच्या मुंबईशी संबंधित या आहेत, आणि त्यामुळे मुंबईकर सुद्धा मनोहर पर्रीकरांच्या जाण्याने हळहळले आहेत असं मला म्हणावं लागेल। नक्कीच आशिषजी, मला माहिती तुम्हाला इथून लगेच तातडीनं गोव्याला निघायचं, त्यामुळे फार तुमचा वेळ मी घेत नाही। धन्यवाद, तुम्ही आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत, त्याला आपण बघतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।